पुण्याच्या वडगाव-शेरी मतदारसंघातून अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरूच होती. अखेर भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक यांनी माघार घेतल्यानंतर सुनील टिंगरे यांचा रस्ता मात्र मोकळा झालाय. आता या मतदारसंघातून अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे बापू पठारे अशी दुरंगी मुख्य लढत होणार आहे. काय आहे एकूणच वडगाव-शेरी मतदारसंघाचं चित्र, याबद्दलचाच आपण आढावा घेणार आहोत आजच्या #राजकारण या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसून आलं. त्यातच काही महिन्यांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून घमासान सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील वडगाव-शेरी मतदारसंघातही उमेदवारीसाठी मोठी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. महायुतीत भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाकडे जोर लावला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना महायुतीची उमेदवारी मिळणार की जगदीश मुळीक यांना उमेदवारी मिळणार अशी संभ्रमावस्था होती. त्यामुळे वडगाव-शेरी मतदारसंघात बंडखोरी होणार अशी चर्चा सुरू होती. निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणात पुण्यातील वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेला. त्यामुळे साहजिकच विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे या ठिकाणी उमेदवार म्हणून पुढे आले. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून प्रबळ इच्छुक आणि दावेदारी असणारे जगदीश मुळीक यांची भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्याने जगदीश मुळीक यांचे बंड शमले आणि मुळीकांनीही उमेदवारीतून माघार घेतला. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्येही यापेक्षा काही वेगळं चित्र नव्हतं. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना वडगाव-शेरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी स्थानिक शिवसैनिकांची वारंवार मागणी होती. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जाणार हेही स्पष्टपणे जाणवत होतं. परंतु राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण दिला जाणार याबाबत ही तर्कवितर्क लढवले जात होते. अशातच निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यानंतर उमेदवारीही मिळवली. आता रिंगणात सुनील टिंगरे आणि बापूसाहेब पठारे असे दोन आजी-माजी आमदार हेच प्रमुख उमेदवार आहेत. त्यांच्यातच चुरशीची दुरंगी लढत होणारे आमदार सुनील टिंगरे यांना पोर्शे कार अपघात प्रकरण नडणार की त्यांनी केलेली विकास कामे त्यांना तारणार. त्याचबरोबर बापूसाहेब पठारे यांनी आमदार असताना मतदारसंघात केलेली कामे त्यांना विजय मिळवून देतील की ऐनवेळी पक्षांतर करणे त्यांना त्रासदायक ठरेल हे आता प्रचाराच्या रणधुमाळीतच आपल्या सर्वांना समजेल. पुण्यातील वडगाव-शेरी मतदारसंघात शरद पवार यांच्या विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणारे. समोर कोणीही उभा असू आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला वडगाव-शेरीच्या विकास कामासाठी आमदार व्हायचंय असा विश्वास पठारे यांनी व्यक्त केलाय. तर विकासाच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढवतोय असं टिंगरेंनी सांगितलंय. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यापासून उमेदवारीसाठी प्रयत्न केलेले आणि अखेरच्या क्षणी पक्षाकडून समजूत काढली गेल्याने माघार घेतलेले जगदीश मुळीक प्रचारादरम्यान आणि निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत काय भूमिका घेतात हा मुद्दाही या मतदारसंघात महत्त्वाचा असणार आहे. अखेर मतदार कोणाला साथ देणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे. आजच्या भागात इतकंच. भेटू #राजकारणाच्या पुढील भागात एका नवीन राजकीय घडामोडीसह. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.